कल्पना करा, तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी होम लोन घेताय. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण काही महिन्यानंतर EMI वाढतो, लपलेले चार्जेस समोर येतात आणि महिन्याचा बजेट पूर्णपणे बिघडतो. असे अनेक लोकांसोबत होते. पण जर होम लोन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या, तर तुम्ही लाखो रुपयाचं नुकसान टाळू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगणार आहे. घर खरेदी करणं हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. कारण होम लोन फक्त 5 वर्ष किंवा 10 वर्षासाठी नसते, तर अनेकदा 20 ते 30 वर्षासाठी असतं. म्हणून एक चुकीचा निर्णय तुमच्यावर अनेक वर्षाचा आर्थिक ताण आणू शकतो. चला तर मग एक एक मुद्दा समजून घेऊया. 1. तुमचं EMI भरण्याची क्षमता तपासा. सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्यापासून EMI सुरू झाला तर तो प्रत्येक महिन्याला वेळेवर भरू शकतो का? फक्त आजचा पगार पाहू नका, भविष्यातील खर्च विचारात घ्या. जसे की मुलांचं शिक्षण, मेडिकल खर्च, घर खर्च, इमर्जन्सी फंड, इतर लोन्स. सामान्यतः तुमचा EMI हा मासिक उत्पन्नाच्या 40% पेक्षा जास्त नसावा, कारण पूर्ण पगार EMI मध्ये गेला तर आर्थिक ताण वाढतो. 2. डाऊन पेमेंट जास्त करण्याचा प्रयत्न करा. अनेक लोक कमी डाऊन पेमेंट घेऊन जास्त लोन घेतात, पण यामुळे व्याजाचं ओझं खूप वाढते. फॉर एक्झाम्पल, जर घराची किंमत 50 लाख रुपये असेल आणि तुम्ही 10 लाख रुपये डाऊन पेमेंट दिलं तर लोन कमी घ्यावं लागतं. यामुळे EMI आणि एकूण व्याज दोन्ही कमी होतात. 3. फक्त इंटरेस्ट रेट पाहू नका. लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ज्या बँकेतून व्याजदर कमी आहे तेथूनच लोन घेतात. फक्त एवढ्यावर निर्णय घेऊ नका. त्यासाठी तुम्ही तपासा, व्याजदर फिक्स्ड आहे की फ्लोटिंग. भविष्यात रेट बदलल्यास EMI वाढेल का? लोनचा कालावधी वाढणार का? एक छोटासा व्याजदरातील फरकही लाखो रुपयाचा परिणाम करू शकतो. 4. सिबिल स्कोअर तपासा. लोन मंजूर होण्यासाठी आणि बँककडून चांगले फीचर्स मिळण्यासाठी सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. साधारणपणे 750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असल्यास फायदा होऊ शकतो. जर तुमचा स्कोअर कमी असेल तर आधी तो सुधारण्याचा प्रयत्न करा. 5. प्रोसेसिंग फी आणि हिडन चार्जेस. लोन घेताना फक्त व्याज भरावं लागत नाही, याशिवाय प्रोसेसिंग फी, लीगल चार्जेस, टेक्निकल व्हॅल्युएशन, स्टॅम्प ड्युटी, डॉक्युमेंटेशन चार्जेस, इन्शुरन्स, हे सर्व खर्च किती आहेत हे आधी विचारा. 7. प्रॉपर्टी लीगल आहे का? घर कितीही सुंदर असलं तरी त्याचे कागदपत्र योग्य नसतील तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यासाठी तुम्ही तपासू शकता, टायटल क्लिअर आहे का, रेरा रजिस्ट्रेशन आहे का, आवश्यक सरकारी मंजुरी आहे का, बिल्डर विश्वासातला आहे का. 7. लोन टेन्युअर समजून निवडा. 30 वर्षाचा लोन म्हणजे EMI कमी, व्याज खूप जास्त. 15 वर्षाचा लोन म्हणजे EMI जास्त, एकूण व्याज कमी. म्हणून फक्त कमी EMI पाहून निर्णय घेऊ नका. 8. प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर रूल्स. भविष्यात बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळालं तर लोन लवकर फेडायचा विचार करू शकता. म्हणून बँकेत आधीच विचारा, प्रीपेमेंटवर काही शुल्क आहे का, किती वेळा अतिरिक्त रक्कम भरता येईल. 9. होम लोन इन्शुरन्स घ्यायचा का? जर कुटुंबातील मुख्य कमावणारे तुम्ही असाल तर होम लोन इन्शुरन्स उपयोगी ठरू शकतो. परंतु इन्शुरन्सचा खर्च, अटी आणि फायदे समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्या. 10. किमान 3 बँकेसोबत कंपॅरिझन करा. पहिल्याच बँकेतून लोन घेऊ नका. त्यासाठी तुम्ही अनेक बँकमध्ये चेक करू शकता, इंटरेस्ट रेट, प्रोसेसिंग फी, कस्टमर सर्व्हिसेस, प्रीपेमेंट रूल्स, लोन अप्रुव्हल टाइम. थोडा वेळ काढून कंपॅरिझन केल्यास भविष्यात मोठे बचत होऊ शकते. होम लोन हा फक्त EMIचा विषय नाही, तो पुढील 20 ते 30 वर्षाचा आर्थिक नियोजनाचा भाग आहे. म्हणून घाई करू नका. सर्व अटी समजून घ्या, कागदपत्रे तपासा, वेगवेगळ्या बँकेची तुलना करा आणि मगच निर्णय घ्या. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस विषयी मराठी सोपी माहिती मिळवण्यासाठी माहिती लेखला फॉलो करायला विसरू नका. लक्षात ठेवा, योग्य होम लोन निवडल्यास तुम्ही भविष्यात लाखो रुपयाची बचत करू शकता.